वळूया पुढील बातमीकडे। गणपतीच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यामध्ये 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता मिळाली आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे। या माध्यमातून तब्बल 30,000 नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे। मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल परिसरात हे 4 प्रकल्प येणार आहेत। या माध्यमातून तब्बल 1,17,000 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली जाणार आहे। या प्रकल्पांमुळे संबंधित परिसरातील तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे। नेमकी गुंतवणूक काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पनवेलमध्ये टॉवर सेमीकंडक्टर कंपनी प्रस्तावित आहे। अदानी समूहाचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प आहे हा। 15,000 रोजगार त्यातून उपलब्ध होतील। पुण्यात स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन या इंडिया कंपनीने प्रकल्प आणलेला आहे। तब्बल 1,000 नोकऱ्या तिथेही उपलब्ध होणार आहेत। संभाजीनगरमध्ये टोयोटो किर्लोस्कर कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांचा एक प्रकल्प आहे। 12,000 नोकऱ्या तिथे उपलब्ध होणार आहेत। अमरावतीमध्ये रेमंड लक्झरी कॉटन्सचा एक प्रकल्प उभा राहतोय। 550 थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत।